थोडा वेळ जाऊ दे, गुंता आपोआप सुटेल. या आय होप सो. म्हणजे इतकी वर्ष मोठी आई आपल्यात नव्हतीच का ग? काय झालं, अशी पाहतेस का माझ्याकडे? काही नाही. आईजी काहीतरी आहे. काय झालंय सांग ना प्लीज. महत्वाचं नाहीये. अगं पण सांग तर. नको श्री, मनात आलेलं सगळं बोलण्याची गरज असते असं नाही वाटत मला. हे बघ, यानं मी जास्त अपसेट होईल. कशानं? तुझ्या ह्या सस्पेन्सनं. तुझ्या अपसेट होण्याचं कारण वेगळं आहे श्री. काय? ते तुझं तुला शोधावं लागेल. नाही, तुला काहीतरी कळलंय असं वाटतंय मला. ते पटणार नाही तुला. अगं पण सांगून तर बघ ना. सांगून बदलण्यापेक्षा स्वतःच स्वतःला कळून पटून बदलणं खरं बदलणं असतं. काय बदलायचंय? दृष्टिकोन. कशाचा? सगळ्याकडे बघण्याचा. तू काय म्हणतेस मला काही कळत नाहीये. सगळ्या गोष्टी कळण्याची गरज नसते श्री. अगं माझ्यावर विश्वास ठेव. तुला सांगून पटणार नाही. तुझं तुला उमजेल तेव्हाच पटेल. ऑलराईट. मी ना आता जास्त कन्फ्यूज झालोय. काही हरकत नाही. येऊ मी? ये. बाय. श्री, काय? एक गोष्ट निश्चित आहे. इंदूला मानसोपचार तज्ञाची गरज नाहीये. मग काही नाही. वा, तुला हा सिक्सर मारायचा होता ना आता. मला ना पुरतं तू कन्फ्यूज करून टाकलेस. जा ऑफिसला, नंतर बोलू आपण. बाय. बाय. यांना मेली सणावाराचीच पाणी कपात करावीशी वाटते. अहो, भांडी पडलीत, कपडे पडलेत, नळाला पाणी नाही. पाणी सोडायला काय होतंय ना? अगं यंदा पाऊसच कमी पडलाय. ते तरी बिचारे कुठून पाणी सोडणार? देवाला तरी काय झालं वेळच्या वेळी पाऊस न पाडायला? आता देवाचे सण साजरे कसे करायचे देवाला पण कळायला नको का? आता या देवाचा काय संबंध? तुम्ही जंगल तोडून कॉन्क्रीटची जंगल बनवताय, झाडांच्या जातीच्या जाती नष्ट करताय, प्राण्यांच्या जातीच्या जाती नष्ट करताय. काय देवाने काय करायचं यात? आता ह्याचा आणि पावसाचा काय संबंध? संबंध आहे कला, सगळ्याचा सगळ्याशी संबंध आहे. निसर्गाची रचनाच अशी आहे ना की प्रत्येक घटक एकमेकाला पूरक आहे आणि माणसाने त्यामध्ये एवढी ढवळाढवळ चालवलेली आहे की निसर्गाचं सगळं संतुलनच बिघडून चाललंय आणि वर परत आपण देवाच्या नावाने खडे फोडायचे. आता पाऊस काय आपल्या हातात असतो का? तो तर देवानेच पाडला पाहिजे ना. देवाने काय केलं पाहिजे हे तुला चांगलं कळतं, पण तू काय करायला हवंस हे जर तुला कळलं तर किती बरं होईल. झालं, मला बोलायची एकही संधी सोडू नका तुम्ही. पाण्याचं काय करायचं ते सांगा. तुमचे पाय हे असे, माझं कंबरड मोडलेलं. पिंट्या कामावर गेलंय. नाही, बोरिंगचं पाणी आहे चाळीला, पण ते आणणार कोण बाहेरून सांगा ना. लग्न झालं असतं आपल्या पोराचं तर त्या सविताने हे केलं असतं, पण ह्याला लागले भिकेचे डोहाळे. त्याला कोण काय करणार? आता बसा बिन पाण्याने टाळ कुटत. मला ना इंदूची दयाच येते. हो ना ग बिचारा. हा अमृत येणार हे सगळं वेडे पण आहे ग. अगं आहे बिचारीला आशा. बहिणी असं होतं का कधी? पण होऊ शकतं. बावळटासारखं बडबडू नको. हे बघ, पुनर्जन्म मानतात आपल्या. तुझ्यासारखे मानतात, बाकी कुणी नाही. माझ्यासारखे म्हणजे? सरे गप्परा, बोलू नकोस आता. गप्प राहायला मला का सांगतेस तू? कमीपणा घेऊन कोणी लहान होत नसतं. आणि आता प्रश्न पुनर्जन्माचा नाहीये, इंदूचा आहे. मी काय म्हणते वहिनी, आपण आईला सांगूया का तिच्याशी बोलायला? आई समजावून सांगेल तिला. श्रीचा चेहरा कसा झाला होता बघितलास ना?
हो, मला आवडलं नाही असं वाटलं. कुणालाच आवडलं नव्हतं ते. अरे आपल्या घरात एक नवा पाहुणा येणार आहे. काही श्रीचे काही जान्हवीचे गुण रंग रूप घेऊन येणार आहे नवा जीव. आणि आणि त्याच्याकडे पुनर्जन्मीचा कुणीतरी आहे म्हणून आपण आशेने का बघायचं? करा ना स्वागत नवा माणूस म्हणून. तो वाढेल तस तसं त्याच्यातले गुण कळणार आहेत. तो खरा आनंद आहे. त्याचे नाक श्री सारखं आहे, डोळे जान्हवीचे घेतलेत. तो बोलतो ना अगदी आई सारखा आणि चिडतो अगदी आत्याची सारखा. ते नको प्लीज. माझ्या चिडण्याला काहीतरी कारण असतं. हो पण तरीही नकोच. वहिनी तू पण. अगं तुझ्यासारखं हातातलं काम पूर्ण करायचा झपाटा असू दे त्याच्याकडे. हो पण टेम्परामेंट मात्र तुझ्यासारखं नको हा. ते जान्हवी सारखं असू दे, शांत समजून घेणारा असू दे. जान्हवी सारखा असेल ना तर मला चालेल, पण तुझ्यासारखा देवदेव करणारा नको. आता माझा काय संबंध आहे यात? ए बास ग, भांडू नका आता. श्री सारखा हुशार आणि जान्हवी सारखा शांत झाला ना मुलगा की बहार येईल. हा ए पण मुलगाच का? हो मला असं वाटतं पहिला मुलगाच व्हायला हवा. अगं आपल्याला वाटून काय उपयोग आहे? त्यांना दोघांना मुलगीच हवी आहे. हो, त्यांना हवी आहे ग, पण मुलगा किंवा मुलगी जे व्हायचंय तेच होणार. काय झालं श्री? कशाचं? अरे तू आयजींशी बोलायला गेला होतास ना? काय म्हणाल्या मग त्या? काय नाही. असं कसं? खरंच काही विशेष नाही. बरं पण मग ते काय? तिला हे काही फार सिरियस वाटत नाहीये. मलाही तसंच वाटतंय. हे बघ म्हणजे मला दया येते त्यांची. इनफॅक्ट त्या आत्ता आल्या होत्या श्री. सारख्या विचारत होत्या माझ्या बोलण्याचा राग नाही आला ना, त्रास नाही झाला ना. बिचाऱ्या आहेत रे त्या. जान्हवी मी काही तिला दुष्ट म्हणतच नाहीये. नाही नाही तू तसं म्हणत नाहीयेस, पण आपण त्यांना समजून घ्यायला हवं ना श्री. वाह, म्हणून काय तिच्या होला हो करत राहायचं का? श्री तसं नाही म्हणते मी, पण त्यांना अडकल्यात. श्री मूल गमावलंय रे त्याने त्यांचं. आणि मला मोठी आई म्हणतात ते पटतंय. बाई एकदा आई झाली ना की मग ती फक्त बाई कधीच नसते, ती कायम आई असते श्री. काय झालं? माझ्या मनाला काही पटत नाही. अरे पण त्यांच्या मनाला पटतंय ना. मनाला लॉजिक वगैरे काही नसतं. पण सगळं मनावरच असतं श्री. अरे पण आपण नाती मानतो ती मनातच तयार होतात ना श्री. मनाशीच जोडलेलं असतं सगळं. सोड, मला आता ह्यावर काही बोलायचं नाही. ऐक, माझं काही चुकत असेल नाही तर नाही तसं सांग. नाही नाही नाही, तुझं काही चुकत नाहीये. चला मी निघतो, मला उशीर होतोय. पण आपण बोलूया नंतर यावर. नको बोलूया, खरंच नको बोलूया. बघूया ना, जे काही होईल ते होईल. सावकाश रे. सावकाश सावकाश सावकाश. हा तिथे ठेवा. ते बघ तिथे कोपऱ्यात ठेव. बरं झालं रे बाबा, 4 बादल्या पाणी तरी आणलंस, नाही तर फार पंचायतच होणार होती आपली. बाबा मी जरा आलो. अरे कुठे चाललंयस आता? अगं जरा मंडळात जाऊन येतो. अरे आता कशाला, एवढा दमलायस ना तू. चल जेव आणि झोप आता शांतपणे. आई जरा वेळ जाऊन येतो ना प्लीज. मिरवणुकीत नाचायला वगैरे जायचं नाही हं? मला अजिबात पटत नाही, आधीच सांगून ठेवते तुला. ते काय कसलं ते नाचणं, हा घाणेरडे अंगविक्षेप करायचे. निलाजरी नुसती. ह्याला काय संस्कार म्हणायचे का आई बापाचे? अगं नाचायला नाही जात आहे मी, फक्त बसायला जातोय जरा वेळ. नक्की ना?
अगं हो आई. नाही नाही, नाचलास ना तर गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. अगं नाही. हा. बाबा आलो. ये. बाई बाई, कसली पोरं होती नाचणारी. मी तर असं ऐकलंय दारू पण पितात म्हणे. म्हणजे त्या कुसुम वहिनी सांगत होत्या. एक जात सगळी फुकट गेलेली मुलं आहेत आपल्या चाळीतल्या मंडळामध्ये, माहितीये? अहो कसली गाणी ती, आणि कसला नाच तो त्याच्यावरचा. आमच्या वेळी नव्हती हं असली. हा बरं, आता मुलं तर मुलं, मुलींनी पण लाजा सोडलेत. वाटेल तशी मुलांची बरोबरी करत नाचतात. काय म्हणावं याला सांगा ना. कलियुग आलंय हे, कलियुग. मुलींना शोभतं का मुलांची अशी ही बरोबरी करणं? मुलीच्या जातीने कसं सोजवळ शांत राहावं, नाही का? या आपल्या नाचत बसतात नटव्या, आपल्या संस्कारात बसत नाही आहे. तुम्हाला सांगते, मिरवणुकीत नाचणाऱ्या मुली म्हणजे ना वाया गेलेल्याच असतात. असं काही नाहीये कला. मुलांना असतो तसा मुलींना देखील उत्साह असतो. आणि मिरवणुकीमध्ये नाचल्या म्हणून वाया गेल्या असं मानायचं काही कारण नाही. माझ्या मनाला नाही बाई पटत ते. म्हणून ते चूक असतं का? जानू नाही कधी नाचली ती मिरवणुकांमध्ये. अगं तिला नव्हती आवड. आवड नाही म्हणून नाही, माझे संस्कार. अहो मी संस्कारच केलेत तिच्यावर तसे. म्हणून पाहिलं ना, सगळं जग कौतुक करतं तिचं. आणि म्हणून चांगल्या मोठ्या घरात पडली ती. हा आता तुम्ही म्हणा मला जुनाट वळणाची, पण आपल्याला हे जे काही पटत नाही ना ते नाही. क्या बेबी, आणते तुझं सँडविच. ताई अंगारा लावते. बेबी इकडे कर. अंगारा. असं काय करतेस? लावून घे. चल. मला नकोय म्हटलं ना. तो नाका जातो आणि शिंका येते मला. काही नाही येणार शिंका. नकोय सांगितलं ना. उगाच मला चिडायला लावू नकोस. मी ओरडले की माझं तोंड दिसतं. तुला चालेल अंगारा लावलेला? तुला लाव? बेबी वंसा, पाणी गेलं. अरे देवा, आता म्हणजे मी मशीन लावायला गेले तर पाणीच नव्हतं. अगं नाही, सोसायटीतनं सर्क्युलर आलंय. पाणी टंचाई असल्यामुळे सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 6 एवढंच पाणी येणार आहे. 6 ते 10 ना, मग अजून 2 तास आहेत. मला वाटलं तोपर्यंत होतील कपडे धुवून. अगं कालच मीटिंग झाली सोसायटीत. पाणीच नाहीये, पण सोसायटी पेट टँकर घ्यायला पण तयार आहे. पण पाणीच नाही तर मागवणार कुठून? पाऊसच नाही तर पाणी कुठून येणार सांग. बेबी बापरे, आत्ता कुठे सप्टेंबर चालू आहे, आत्ताच ही अवस्था. उन्हाळ्यात काय होईल? विचित्रच आहे सगळं. काय चाललंय या पावसाचं? पावसाचं काही चाललेलं नाहीये. हे सगळं माणसाच्या स्वभावामुळेच होतंय. वाटेल तशी जंगलं तोडलीत, पाऊस पडणार कसा? निसर्गाचं पावसाचं एक तंत्र असतं, एक शास्त्र असतं. पाऊस पडण्यासाठी जंगलं लागतात, डोंगर लागतात. आपण सगळ्या गोष्टींचा नाश करत चाललेलो आहोत. पाऊस पडेल कसा? असं नाही होणार. देवाला त्याच्या लेकरांची काळजी आहे. तो असं काही नाही करणार. तो त्याच्या लेकरांचे असे हाल नाही होऊ देणार. तर मग त्याचीच लेकरं देवानं निर्माण केलेल्या जगाचा ऱ्हास करत चाललेत. त्याचं काहीच नाही का? खरंय श्री म्हणतो ते. झाडं तोडण्याचं प्रमाण खूप वाढलंय
आणि त्या मानाने झाडं लावली नाही जात आहेत. भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येचा 16% भाग आहे. 16%. आणि भारतात पिण्याच्या पाण्याचे साठे किती आहेत? 4%. आता हे आपण असंच सगळं नष्ट करत चाललो तर पाण्याचा साठा वाढेल कसा? पाणी कुठे जपून वापरतात लोक? सगळ्यांनी आपापल्या घरांमध्ये असे मोठमोठाले शॉवर बसवून घेतलेत. मग काय चौपट पाणी वाया जातंय. नाही, पण आपल्याकडे आपण सगळे बादलीने आंघोळ करतो. हा, हो, बादलीनेच आंघोळ करतात. हो, पण सगळ्यांकडे असं नाही होत. हो ना. आणि मुंबईत सगळीकडेच पाण्याचे हाल चाललेत नाही? आई, फक्त मुंबईत नाही, अख्ख्या महाराष्ट्रात हाल आहेत. अगं, लोकांना मैलोन मैल लांब चालत जाऊन पिण्याचं पाणी आणावं लागतंय. मग आता काय करूया कपड्यांचं? मोठी आई, हे काय? हा शूट मी एकदाच घातलाय की नाही, मग लगेच कशाला धुवायला घेतलास? म्हणजे मोठी आई, मी एसी गाडीतून ऑफिसला जातो. ऑफिसमध्ये एसी आहे, घरी एसी आहे. हाच शर्ट मी 2-4 वेळा घालू शकतो. अरे पण श्री, मी तुम्हाला कित्येकदा सांगितलंय, माझे कपडे लगेच धुवायला घेत जाऊ नका. कळत नाही का तुम्हाला? पाणी आहे म्हणून ते भरमसाठ वापरत राहायचं. इथे पाणी नाहीये म्हणून शेतकरी आत्महत्या करतायत आणि तुम्ही पाणी उधळताय. प्लीज आता ह्याच्या पुढे ना माझे कपडे मला विचारल्याशिवाय धुवायला घेऊ नका. सिरियसली. श्री, पांडुरंगा, ओ बघा ना, पाणीच गेलं आता. गेलं? नाहीतर काय. अरे आज तर देवा. फक्त 15 मिनिटं चालव. आणि आताच मी ऐकलंय की 1 दिवस आड पाणी येणार आहे उद्यापासून. आणि नसल्यानंतर कसं करायचं हो सगळं? सांगा ना मला. बघा, कपडे धुवायचे, भांडी पण व्हायची आहेत माझी. मी आपल्या स्वयंपाकासाठी म्हणून 2 हंडे भरून ठेवले मी. पण आता वापराच्या पाण्याचं काय करायचं? पिंट्या गेलाय ना बोरिंगचा आणायला, येईल तो. हो, तिकडे ही गर्दी असते आणि तो येईल तेव्हाची गोष्ट ना. आणि तुम्हाला सांगते, बायका आहेत ना फार बदमाश असतात. तिकडे स्वतःचा नंबर नसला ना तरी त्या घुसतात लाईनीत आणि हा ठोंब्यासारखा उभा राहील आपला नंबर लागतोय म्हणून. काय रे, काय झालं? तिकडचं पण पाणी गेलं की काय? अगं नाही, तिथे पाणी आहे पण खूप रांग आहे आई. मला ऑफिसला जायला उशीर होईल. अरे पण मग तू भांडी घेऊन कशाला आलास? ठेवून यायचीस ना तिकडे. अगं अशा कशा ठेवणार आई? आणि आणणार कोण मग? आणि हरवले असता तर परत मलाच बोलली असतीस तिथून. पाहिलं? अरे पण नंबर गेला ना आपला. अख्खं आई तसे पण 2 तास लागले असते, खूप मागे होतो मी. अरे माझ्या कर्मा, आता ह्या पाण्याचं काय करायचं हो? दुष्काळ पडला की काय म्हणायचा हा? देव पण काय परीक्षा बघतोय ना देवास ठाऊक. पाणी नाही तर माणसाने काय करायचं म्हणते मी. हे बघ, एवढं घाबरून जायची काही गरज नाहीये. अहो, परिस्थिती बघा ना काय आहे ती. अगं होईल, काहीतरी निघेल मार्ग. आता कपडे आणि भांडी धुणं कसं करू मी आणतो, मला जमेल तसं थोडं थोडं करून. काय बोलताय तुम्ही? पाय तरी धड आहेत का तुमचे? एवढं काही होत नाहीये, मला जमेल तसं हळूहळू आणतो मी. तू काळजी नको करू. आणि पिंट्या, तू निघ बाबा ऑफिसला, तुला उशीर नको व्हायला. अगं आई, पण 1 दिवस भांडी नाही घासली, कपडे नाही धुतले तर काही बिघडणार आहे का? अरे उद्या काय आभाळातलं पाणी येणार आहे का? हा, कदाचित आजच्यापेक्षा उद्याची परिस्थिती आणखीन बिकट असेल. मग काय करणार आपण? सगळीकडे पाण्याची बोंब. ऐन सणावारालाच असं झालं तर काय करायचं माणसाने? अरे आंघोळ करायला तरी पाणी पाहिजे का नको? काय हाल होय हे पाण्याचे. तेव काय डोळे मिटून बसला की काय कोणास ठाऊक. त्याला काय त्याच्या लेकरांचे हाल दिसत नाहीत का? अगं आई, देवाला तरी सोड. मी आलो. चला तर मी जरा लाईनीत जाऊन उभी राहते, बघते काही मिळालं तर थोडंसं तरी.
आणि हे बघा, जरा गॅसवर भाजी ठेवली मी, ती करपेल जरा बघा. आणि हा काय काय का पिंट्याला सांगा त्याचा डबा मात्र भरून घे. आता ह्या पाण्यासाठी आणखीन किती मरमर करावी लागणार आहे कुणास ठाऊक. ती अशीच जर परिस्थिती राहिली तर काय होणार आपलं? आंघोळीसाठी जानूकडे जावं लागेल बहुतेक. श्री, जान्हवी, मला माहिती होतं काय बोलणार. श्री, एवढं चिडायची खरंच गरज होती का? म्हणजे काय? म्हणजे काय? अगं, 1000दा ओरडून सांगितलंय मी यांना, लिटरली 1000 वेळा ओरडून सांगितलंय की पाणी वाचवा, पाणी वाचवा, पण कळतच नाहीये यांना. आज मी पाहिलं म्हणून. इतर वेळी ना माझी पाठ फिरली रे फिरली की लगेच माझे कपडे धुवायला काढतात आणि मी परत यायच्या त्याची घडी घालून इस्त्री करून त्या कपाटात ठेवतात. याआधी तर मी त्यांना अगदी अर्धा तास वापरलेले कपडे सुद्धा धुवायला घेताना पाहिलेले. त्यांना मी नीट सांगितलं होतं, पाण्याचा अपव्यय टाळा, असं नका वापरू इतकं पाणी. हे बघ, मला तुझा हा सगळा कन्सर्न कळतोय आणि तुझं वागणं अगदी बरोबर आहे. बरं, आणि हे फक्त मी माझ्या कपड्यांबद्दल बोलतोय. यांच्या कपड्यांबद्दल तर काही बोलायलाच नको. कपाटातनं कपडा काढला की तो वापरायच्या आधी घडी मोडली की टाकला धुवायला. ए श्री, असं कोणी करत नाही. नाही, मला माहितीये इतकं कोणी करत नसलं ना तरी थोडा वेळ घातलेले कपडे सुद्धा लगेच मशीनला लावायची काही गरज नाही. यांचे कपडे काय इतके लगेच खराब? श्री, जान्हवी, माझं म्हणणं इतकंच आहे की जरा भान ठेवायला हवं ना. इथे लोकांना प्यायला पाणी नाही आणि आपण पाणी हे असं वाया घालवतो. हे सगळे मुद्दे बरोबर आहेत श्री तुझे, पण तेच जरा तू चांगल्या शब्दात, नीट शब्दात जर नीट समजावून. शब्दात त्यांना 1000दा समजावून झालंय माझं, खरंच 1000दा सांगून झालंय, पण यांना कळतच नाहीये. मग हे अशा शब्दात सांगावं लागतं लोकांना, काय करणार? असो.